कसं आता हा इन्सिडेंट आम्ही काही सांगू शकत नाही. आम्हाला तो आवाज आला, आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आम्ही आलो पोलीस स्टेशनला. काय झाली होती नेमकी, कशी घटना झाली होती? एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला. सर आले. चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झाली. तुम्हाला एक फटाका फुटला त्यापैकी ना? फटाक्यासारखा आवाज. एकूण किती फटाके होते ते नाही सांगू शकत. सापडलाय आम्हाला. ते चौकशी करतील आता पोलीस, तेव्हा आम्ही तुम्हाला. प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरेक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आला जे की बॅरेकमध्ये होते. नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली, जे फुटला नाही. त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो. सर्व टीम पोचली, BDDSची टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे. फटाका कुणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे. बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो. तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी. फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय. त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे. बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल. काही आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसतंय प्राथमिक. याआधी सुद्धा आता पोलीस प्रशासन कडक पाऊल काय उचलणार सुरक्षेच्या दृष्टीने? आम्ही पाहू ना, सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करू. आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे, कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे. या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल. ओके.